आनंद कलेक्शन, त्याचप्रमाणे माननीय श्री सूरज अशोक मोरे जनसेवक, कुमार राहुल संजय मोरे युवा नेते, तरी सर्व मान्यवरांचे मात्र खूप खूप आभार। जाऊया सामन्याकडे, जिथे पाहिलं तर एके बाजूला आई प्रतिष्ठान माफ करा काळंबादेवी शिबेवाडी वर्सेस मोर्या ग्रुप ऑफ पाटलीवाडी या संघातील लढत, महत्वपूर्ण लढत आपण मैदानात पाहतोय। शिबेवाडीचे दोन फलंदाज मिथुन आणि राज, स्ट्राइक वरती असलेला राज, न स्ट्राइक वरती मिथुन। महत्वपूर्ण लढत मध्ये ही एके बाजूला संघ शिबेवाडी वर्सेस पाटलीवाडी संघातील लढत। गणेश वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय गणेश। सामना मात्र चालू झालेला आहे। स्ट्राइक वरती राज, नॉन स्ट्राइक वरती मिथुन। पहिला चेंडू आकुडपचा चेंडू सरळ बॅटने खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक असेल तिथे फेकी करेपर्यंत 2 धावा मात्र नक्कीच दुसऱ्या धावेला नाकारलेला आहे। एके धावे संतुष्ट व्हावे लागेल, एके धावेने श्री गणेश झालेला आहे। पहिल्या चेंडूवरती मात्र 1 धाव घेतलेली आहे। हा प्रकारचा चेंडू मात्र एसटीरक्षकाकडून नक्कीच अपील करण्याचा प्रयत्न होता, मात्र एसटीरक्षकाने कोणताही झेल पकडला नाही। दुसरा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या चेंडूवरती आला 1 धाव, एके धावेने झाला श्री गणेशा। राज आणि मिथुन ही जोडी मैदानात आपण पाहतोय, तो वैयक्तिक पहिलं संघासाठी महत्वपूर्ण षटक घेऊन आलाय गणेश। हा प्रकारचा चेंडू होता, मात्र बॅट्स आणि बॉलचा कोणताही संबंध नाही। वेगाने चेंडू जाते यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, अपील करण्याचा दबावाचा प्रयत्न होत आहे। नक्की जिथे मात्र अपील केली, त्या अपीलचे मात्र दबाव टाकलेला आहे, विकेटचे पतन झालेलं आहे। चर्चा केली पंचांनी, मात्र आपसपात चर्चा केली, चर्चेचे मात्र विकेटचे पतन झाले। मिथुन मात्र गोल्डन डकचा शिकार ठरताना ठरतोय आपल्या संघासाठी। जिथे मात्र संघाने जबाबदारी दिली होती, ती जबाबदारी मात्र पूर्णपणे अर्धवट पार पाडून मैदानाच्या बाहेर जात आहे। जड पावलाने पवरीच्या दिशेने परतत आहे। नाराज असेल, नाखुश असेल, आपल्या संघाने मात्र जबाबदारी दिली होती, ती मात्र जबाबदारी अर्धवट पार पाडून मात्र बाहेर जात आहे। कौतुक करू शकतो आपण गणेशचे, चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी। नक्कीच सर्वांना विनंती असेल, पंचांचा निर्णय अंतिम राहील। इथे मात्र कोणताही निर्णय मात्र कोणाच्याही बाजूने जाणार नाही। पंच ऑफिशियल पंच मात्र आपल्यासाठी आहे, तर सकाळपासून चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे, त्यांना देखील सहकार्य करावी आपल्याला मात्र नम्र विनंती असेल। पुन्हा एकदा कुठे चेंडू मात्र सोडून देण्याचा प्रयत्न होता, नक्कीच थोडासा चेंडू बाहेर राहिला, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन घुसवला। चांगली गोलंदाजी करत आपल्या संघासाठी महत्वपूर्ण आहे मित्रांनो, कारण जिथे संघाने जबाबदारी दिली, आपल्या नावाची मात्र थाप पाडणे गरजेचं आहे। कित्येक असे असतात मात्र जबाबदारी देऊन अर्धवट जबाबदारी पार पाडत असतात। फुलटाचा चेंडू होता, पुढे मारण्याचा प्रयत्न होता, रनआउटची संधी असेल का, मात्र फेकी करेपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली। एकी धावेने मात्र पुढे धावफलक सरत आहे 2च्या घरामध्ये। चमकावे लागेल मित्रांनो, मात्र आपल्या नावाची थाप टाकणे गरजेचं आहे। जशी गणेशने आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या वाडीसाठी मात्र 100% दिले, तसे आता मात्र या दोघांना 100% देणे गरजेचं आहे। चमकावे लागेल, चमकला तोच मात्र इथे टिकून राहिला। हा ट्रॅकरचा पुन्हा एकदा चेंडू होता, रनआउटची संधी असेल ना मिसफील्ड, या धावा रोखणे गरजेचं आहे। जिथे मात्र मिसफील्ड करता तिथे मात्र आत्मविश्वास वाढतो फलंदाजाचा, पुन्हा एकदा मात्र त्याला नव्याने स्वरूप येते। इथे मात्र रनआउटची संधी होती, मिसफील्ड पाहिली आपण, तोपर्यंत 1 धाव घेतली, एके धावेने मात्र धावफलक 3च्या घरामध्ये।
पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती जर धावांचा विचार केला तर एक गडी बाद 3 धावा. दुसऱ्या षटकात प्रगतीपथावरती असताना राकेश वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरे षटक घेऊन आलाय. राकेशच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. जिथे पाहिलं तर गणेशने फक्त अवघ्या 3 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचे निर्णायक षटक ओळखले जाते त्या षटकामध्ये. हलक्या हाताने मात्र सन्मान दिलेला आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र सन्मान दिलेला आहे. सन्मान देणं देखील गरजेचं आहे. समोरून चाल केली तर त्या चालीवरती मात्र प्रति उत्तर लगेच देऊन उपयोग नसतो. पाहणे रीड करणं गरजेचं असतं. पहिला चेंडू पाहिला, आता मात्र आक्रमक धारण करणे गरजेचं आहे. जिथे धावफलकाचा विचार केला तर फक्त 3 धावा धावफलकावरती सजलेल्या आहेत. आकुडाबाचा चेंडू होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक असेल तिथे फेकी करेपर्यंत फंबलिंग झाले. 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केल्या. एकेरी धुवेरीनं मात्र धावफलक पुढे सरकत आहे. जिथे मात्र अजूनही मोठा फटका आला नाही. षटकार चौकाराची आतिषबाजी आपण पाहिली नाही. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना चला विनंती असेल सामना लवकर चालू करायचा. कोणताही वेळ न घेता पंच विनंती असेल सामना लगेच चालू करायचा आहे. विनंती असेल मित्रांनो, वेळ घ्यायचा नाही. लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. अजून आपल्याला सेमीफायनल फायनल देखील आजच्या सत्रामध्ये, त्याचप्रमाणे बक्षीस वितरणाचा देखील कार्यक्रम आपल्याला लवकरात लवकर करायचा आहे. त्यासाठी मात्र वेळ मात्र कमी राहील याची मात्र सर्वांनी विनंती घ्यायची आहे, नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना राकेश इथे मात्र कुठेही तरी शांत क्रिकेट आपण पाहतो दुपारच्या सत्रामध्ये. जिथे पाहिलं तर कोणताही बिग फटका, मोठा फटकेबाजी आपण पाहिले नाही. पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे संघाला. जिथे धावा येत नाही तर सिंगल डबलने मात्र धावफलक पुढे सरकत आहे. मोठी फटकेबाजी करणे गरजेचं आहे. सन्मानजनक स्कोअर ठेवणे गरजेचं आहे. पुढचा देखील संघ बलाढ्य आहे. त्यांच्याकडे देखील बॅट्समन आहेत, फलंदाज आहेत, आक्रमक फलंदाज आहेत त्यांच्याकडे देखील. हा प्रकारचा चेंडू होता. पहिला रीड केला, ऑफसाईडच्या दिशेने टोलवला. क्षेत्ररक्षक असेल त्याच्याकडून होते चुकीचे रूपांतर झाले. 2 धावा मात्र या एका चुकीने खूप महागात पडू शकते. 2 धावा, एक धाव मात्र सोन्याच्या भावाने आता सध्या मैदानात चाललेले आहे. जिथे पाहिलं तर कोणतीही धाव नव्हती, विकेट होती. त्या चेंडूवरती मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. या 2 धाव्यानंतर धावफलकावरती धावा पाहिलं तर 7 धावा. 4 चेंडू, अजूनही 2 चेंडूंचा खेळ खेळपट्टीवर बाकी आहे. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना 4 चेंडूंचा खेळ खेळपट्टीवर झालेला आहे. धावफलकावरती धावा पाहिल्या तर 7 धावा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, त्याला मात्र लॉंग ऑफच्या दिशेने ठेवलेला आहे. ते क्षेत्ररक्षक असेल त्याच्याकडून देखील पुन्हा एकदा फॉर्मलिंग झाले. एके धावेचे संतुष्ट दुसऱ्या धावेत केले. एकेरी दुहेरी धाव मात्र पुढे सरकत आहे. धावफलकाचा जर विचार केला 9 धावा. अंतिमचा चेंडू, दुसऱ्या षटकातील अंतिमचा चेंडू पाहिलं तर कौतुक करू शकतो आपण. ह्या देखील गोलंदाजाचे राकेश यांचे चांगली गोलंदाजी पूर्णपणे जकडून ठेवलेला आहे संघाला. इथे मात्र पुन्हा एकदा फुलटॉच होता, फुलर लाईनचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र इथे निसटलेला आहे. थोडासा मात्र इथं दुखापत झालेला आहे. कॅच घेताना मात्र दुखापत झालेला सांभाळायचं आहे मित्रांनो आपल्याला स्वतःला. या चेंडूवरती मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केला. कुठेतरी कॅच होता, कॅच ड्रॉप झाला. त्या कॅचच्या तब्बल 3 कॅच आतापर्यंत या मैदानात ड्रॉप झाले आताच्या इनिंग मध्ये. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर विचार केला, धावफलक पुढे जाऊन सरकेल 11च्या घरामध्ये. 12 चेंडू 11 धावा.
तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना विशाल पहिला चेंडू मात्र रीड केला पाहायला क्षेत्ररक्षक 2 चेंडू खाली जातील झेल घेईल जर्सी नंबर 18 नक्कीच तेजीच्या चपाळीनं जाऊन झेल अलगत बोटांचा पिसारा केला चेंडू जाऊन अडकेल विकेटचे पतन झाले जसा चेंडू पळाला तसा देखील फलंदाज बाहेर पळाला सूरज नाखुश असेल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता फटका फसला आणि विकेटचे पतन झाले नवीन फलंदाज मैदानात उतरलेला आहे गणेश जबाबदार असेल मित्रा तुझ्या खांद्यावरती कारण संघ पूर्णपणे अडचणीत आहे पूर्णपणे जाळ्यात सापडलेला आहे जसा मासा जाळ्यात सापडावा तसा मात्र हा संघ जाळ्यात सापडलेला आहे कारण तब्बल 11 धावावरती सजलेले आहेत तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना इथे मात्र ऑप्शनचा दुसरा टोलेला तिथे क्षेत्ररक्षक नसेल चेंडू जाईल सीमारेषा पार पंच मात्र आमच्यापर्यंत ओळख आहेत हा येतोय 1 बाउन्स 2 बाउन्स दणदणीत चौकार कुठेतरी शांत क्रिकेट चालले होते त्याच्यामध्ये उजाळी टाकणारा हा येईल चौकार अपेक्षा आकांक्षा घेऊन आला हा मात्र संघांच्या हा प्रकारचा चेंडू होता मात्र तिथे टोलेला क्षेत्ररक्षक जाईल त्याच्या आवाकाच्या बाहेर नक्कीच तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केल्या थोडासा विचार करणे गरजेचं आहे कारण जिथे पाहिलं तर धावपकडाचा विचार केला तर 16 धावा तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना पाहिलं तर षटक प्रगतीपथावरती असताना चांगली गोलंदाजी केली 1 विकेट आपल्या नावावरती प्राप्त केली त्याच्यानंतर कमबॅक करताना आपण पाहतोय जर्सी नंबर 17 राजच्या खांद्यावरती जबाबदार असेल मोठे फटकेबाजी करणे गरजेचं आहे पुन्हा एकदा हा प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे जर्सी नंबर 18 त्याच्या आवाकाच्या बाहेर चुकीला माफी नाही मित्रांनो क्रिकेटमध्ये पकडा झेल पकडा मॅचेस असा मात्र समीकरण असते जिथे मात्र 1 हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न होता समालोचकाला मात्र मानवंदना देणार राहील उत्तुंग 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 6 धावांसाठी षटकार काय आपल्यातून फटकेबाजी चाललंय चौकार ठोकला त्याच्यानंतर बॅटच्या मेडल मध्ये आला चेंडू त्याला मात्र सीमारेषा पार केला येईल षटकार जबाबदारी असेल जबाबदारी घेऊन खेळणे गरजेचं आहे पुन्हा एकदा हाफ टॅकरचा चेंडू आता मात्र रोहित शर्माची आठवण करून देणारा रोहित षटकार फुल पॉवरफुल आला तसा मात्र त्याला बॉल लाईनच्या बाहेर घालवला हा येतो बॅक टू बॅक दुसरा लाजवाब षटकार काय फटका होता मित्रांनो अंतिमचा चेंडू अंतिमचा चेंडू अजूनही बाकी आहे हॅट्रिक षटकार येईल का हॅट्रिक षटकाराची आवश्यकता असेल का संघाला आता मात्र संघ कुठेतरी टाळ्या वाजवत आहे जिथे मात्र संघाला आट्या पडल्या होत्या समीकरण आपण पाहिलं तर 28 धावा धावफलकावरती सजले तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे जिथे मात्र डगआउट मधून आवाज येत नव्हता काहीच्या कपाळाला आट्या तर काहीच्या कपाळाला मात्र घाम फुटला होता आता घाम पुसण्याची वेळ आलेला आहे आट्या निगुरून टाकण्याची वेळ आलेला आहे बॅक टू बॅक 2 षटकार आले जिथे मात्र झेल सुटला त्याच्यानंतर आक्रमक रौद्र रूप धारण केलेला आहे या मात्र फलंदाजाने राज मात्र आता मैदानात स्वतःचे राज चालवत आहे पाहिलं तर तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना जिथे मात्र पूर्णपणे जखडून गेले होते पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर धावा खूप खर्च कमी केल्या होत्या हा प्रकारचा पुन्हा एकदा स्वतःला स्ट्राईक घेणे गरजेचं आहे स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे कारण ह्याच त्या राजच्या बॅट मधून 2 षटकार आले स्ट्राईक महत्वपूर्ण असेल तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 29 धावा त्याचप्रमाणे पाटीवारचा कर्णधार यांच्याकडून मात्र
गणेशने मात्र पहिल्या षटकामध्ये मिथुनची जी विकेट घेतली त्या विकेटवरती मात्र 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गणेशला मात्र शाबासकी दिलेला आहे. मात्र मित्रांनो शाबासकी देणे गरजेचे आहे. जा खेळाडू मात्र 100% झोकून देतो आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी, जो संघ असो अथवा खेळाडू असो आपल्या गावासाठी मात्र 100% देईल, त्याला मात्र कौतुकाची थाप नक्कीच येईल. नवीन गोलंदाज विशाल, पहिला चेंडू हा प्रकार चेंडू क्षेत्ररक्षक असेल त्याच्या देखील आवाकाच्या बाहेर. काय घडतंय काय बिघडतंय या चुका रोखणे गरजेचं आहे. आता मात्र मैदानात राज चालू झालेला आहे. जिथे पाहिलं तर त्याच्या बॅट मधून हा तिसरा षटकार. नक्कीच कौतुक करू शकतो मित्रांनो. राजची बॅटिंग आवडली असली तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय अफलातून फलंदाजी. पाहिलं तर जसा चेंडू आला तसा त्याला बॉल लाईनच्या बाहेर घालेला. हा येते 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा हा प्रकारचा चेंडू होता. 2 धावा घेण्याचा प्रयत्न करेल. राजला मात्र स्ट्राईक वरती येणे गरजेचं आहे. फेकी मात्र अचूक पाहिजे होती. जिथे मात्र सहजरित्या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. धावफलकाचा जर विचार केला 37 धावा. काय कमबॅक केलाय. कमबॅक असावा तर असा. मित्रांनो क्रिकेट असो या आयुष्य, कमबॅक करणे गरजेचं आहे. एखादा दिवस वाईट असला, एखादी ओव्हर जरी वाईट असली तर त्याच्यातून मात्र पाय काढून मात्र पुढच्या पावलावरती पाऊल ठेवणे गरजेचे असते. पुन्हा एकदा हा प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक असेल तिथे जर्सी नंबर 18. आता चुकी होणार नाही. मी देखील कच्च्या फेराचा बसतात नाही. इथे मात्र मुंडा टकताना पाहतोय आणि विकेटचे पतन झाले. चुकी झाली, चुकीचे रूपांतर केले तरी षटकार नक्कीच त्याने ठोकले. आता मात्र चुकी करणार नाही. विकेटचे पतन राजने मात्र त्याचे पूर्णपणे काम करून गेलेला आहे. आपल्या संघाला मात्र सन्मानजनक स्कोर ठेवून गेलेला आहे. धावफलकाचा जर विचार केला तर तब्बल 37 धावा धावफलकावरती सजलेल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानात उतरला रुपेशला आता कामगिरी असेल. आला तसा त्याला बॉल लाईनच्या बाहेर घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. षटकार चौकारांची आतिषबाजी करणे गरजेचे असेल ते मात्र रुपेशाला. इथे मात्र टोलेला ऑप्शन दिसेल. टोलेला चेंडू क्षेत्ररक्षक जाईल गोशांग. इथे मात्र नक्कीच फंबलिंग झाले. झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेल सुटला आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. या 2 धाव्यानंतर धावफलकावरती धावांचा जर विचार केला 39 धावा. अंतिमचे 2 चेंडू. अंतिमच्या षटकातील पहिल्या इनिंग मधले 2 चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इष्टिकडून चूक होते. त्यांचा मात्र अपील नाकारलेला. नक्कीच 1 धाव चोरटी धाव घेण्यास सक्षम झालेला आहे. अंतिमचा चेंडू पहिल्या इनिंग मधला अंतिमचा चेंडू. अंतिमच्या षटकातील अंतिमचा चेंडू. पहिले इनिंग मात्र पाहिले तर दमदार इनिंग राहिले. कमबॅक केला. अंतिमच्या 2 षटकामध्ये कमबॅक पाहिला पुढील संघाचा. आता मात्र ह्या संघाचा कमबॅक. इथे मात्र दांडी गोल झालेला आहे. कमबॅकची वार्ता केली आणि इथे मात्र दांडी गोल झालेला आहे. विकेटचे पतन झालेलं आहे. आणखीन एक झटका. अंतिमच्या चेंडूवरती मात्र विकेटचे पतन झाले. समीकरण पाहिलं तर 24 चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 41 धावा. 24 चेंडू 41 धावा. 41 धावा 24 चेंडू. साधा सोपा समीकरण ठेपलेलं आहे. एके बाजूला संघ असेल शिवेवाडी संघ तर त्यांच्या विरुद्ध विपेक्ष संघ पाटीलवाडी संघ. चला विनंती असेल त्वरित शतक सजवून घ्यायचंय आणि आपले 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचंय. पुढील नाणेफेकीसाठी हजर राहायचंय दक्ष स्पोर्ट्स गलमेवाडी वर्सेस गुलमोहर बोत्रेवाडी संघ. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल नाणेफेकीसाठी हजर राहायचंय. गलमेवाडी संघ यायचा नाणेफेकीसाठी. अंतिमचा कॉल असेल नाहीतर 2 रनच्या पेनल्टी समोर आपल्याला जावं लागेल.
24 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता असेल. चला त्वरित आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं विनंती असेल आपल्याला. 24 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता असेल. विनंती असेल आयोजकांची मात्र आपल्याला आधीच असेल स्पीडअप करायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल कर्णधारांना मात्र लवकरात लवकर स्पीडअप करायचा आहे. हा सामना मात्र 20-25 मिनिटाच्या आधी मात्र हा सामना आपल्याला संपवायचा आहे. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय रोहन. जबाबदारी असेल संघाची कारण जिथं पाहिलं तर समीकरण आपण पाहतोय 24 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 41 धावा हे समीकरण असेल. या धावा मात्र डिफेन्स करणे गरजेचं असेल. स्ट्राईकवरती असेल राकेश आणि वैभव. स्ट्राईकवरती असेल राकेश, नॉन स्ट्राईकवरती असेल वैभव. महत्वपूर्ण लढत मैदानात. पहिला चेंडू मात्र सन्मान दिलेला आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती मात्र पाहिलं तर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न श्री गणेश झालेला आहे संघाचा. समीकरण येणारे असेल 23 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज मुकाबला. कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल आता मात्र येणारी काळवेळ ठरवेल. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पॉवर प्लेचं निर्णय षटक. स्लोवरचा चेंडू आता थोडा हलक्याचा हाताने पॉवर ऑप्शन दिसेल टोलला. तिथे मात्र एक दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. तिथे मात्र एके धावे संतुष्ट व्हावे लागेल. एकेरी दुहेरी धावेने मात्र धावफलक पुढे सरकत आहे. कमबॅक असा उतर असा पहिला 2 षटकात आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर आक्रमक झाले अंतिमच्या षटकामध्ये. इथे मात्र फुल पॉवरफुल केलेला ऑप्शन दिसवलेला. चेंडू जाईल तोपर्यंत क्षेत्ररक्षक उचलेपर्यंत फेकी करेपर्यंत चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय 4 धावांसाठी दणदणीत चौकार. पॉवर प्ले मध्ये अशी फटकेबाजी करणे गरजेचे आहे कारण आपला संघ मात्र बलाढ्य धावाचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा सर्व बॅटने खेळलेला तिथे क्षेत्ररक्षक असेल त्याच्या आवाकाच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय 4 धावांसाठी. 4 चौकार. काय अफलातून फटकेबाजी चाललेली आहे. इथे मात्र थोडीच तोड 13-14 असे समीकरण आपण पाहतोय मैदानात. जिथे मात्र पाहिलं तर एके बाजूला संघ शिबेवाडी वर्सेस पाटीलवाडी या संघातील लढत आपण मैदानात पाहतोय. काय अफलातून फलंदाजी चालल्या. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहिलं. इथे मात्र पॉवरफुल फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका कुठेतरी फसलेला. क्षेत्ररक्षक असेल चेंडू खाली. त्याच्या मात्र बोटांचा पिसारा केला. चेंडू जाऊन अलगत विसावलं. जर्सी नंबर 45 यांचे मात्र कौतुक करू शकतो. इथे मात्र थोडीच तोर सेरासेर असे मात्र प्रति उत्तर मैदानात चाललेला आहे. काय घडतंय काय बिघडतंय. ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आले त्याला आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. कुठेतरी कमबॅक करताना आपण पाहिलं. क्रिकेट आहे मित्रांनो. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल सांगता येत नाही. आता ज्याने मात्र 2 चौकार ठोकले त्याला आता मात्र तंबूचा आश्रय दाखवलेला आहे कमबॅक करताना. त्याचप्रमाणे
पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी राहिली विशालने मात्र गणेशची विकेट घेतली. त्याच्यासाठी मात्र 501 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटने खेळायला तिथे मात्र फेकी करे मात्र फेकी अचूक पाहिजे होती. मिसफील आपण पाहिली असती रक्षकाकडून. त्याच्या मात्र 1 धावेमध्ये 2 धावा कन्वर्ट करून धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावर धावा लागले त्या मात्र 12 धावा. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा पाहिल्या तर 12 धावा येणारे समीकरण असेल. आता मात्र 18 चेंडू मध्ये 18 चेंडू 29 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 29 धावा 18 चेंडू हे समीकरण ठेपलेलं आहे. इथे तर पाहिलं तर पहिल्या मात्र षटकामध्ये आक्रमकता पाहिली आपण. 2 चौकार आले त्याच्यानंतर कमबॅक करताना आपण पाहिला. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन आलाय राज. पहिला चेंडू मात्र सोडून देण्याचा प्रयत्न होता पण आमच्यापर्यंत वळत आहेत. 2 हात समांतर म्हणजे अतिरिक्त धाव. आकुडाप्याचा चेंडू होता. कुठेतरी फंबलिंग झाले. नक्कीच बॅटफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा नाराज असलेला फलंदाज कुठेतरी बॅटच्या मेंढ्यात येण्याचा प्रयत्न होता. जिथे पाहिले तर काय घडतंय यष्टीरक्षकाचे मात्र कौतुक करू शकतो आपण. पंचांचा निर्णय असेल नवीन फलंदाज मात्र मैदानात उतरलाय गणेश. कुठेतरी शांत क्रिकेट आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये. मोठी फटकेबाजी करणे गरजेचे आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल तिथे जर्सी नंबर 18 फेकी करेल तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केले. मोठी फटकेबाजीची आवश्यकता असेल कारण संघाला मात्र धावांची आवश्यकता खूप आहे. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. 1 धावे मात्र संतुष्ट व्हावे लागेल. एकेरी दुहेरी धावेने मात्र धावफलक पुढे सरकत आहे. धावफलकाचा जर विचार केला तर 15 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना राज
पुढे मारण्याचा येणार प्रयत्न प्रयत्न झाला सक्सेसफुल फुल पॉवरफुल आला तसा मात्र त्याला बॉल लाईनच्या बाहेर घालवला. हा येतो या 6 धावांसाठी दणदणीत षटकार. आता मात्र येणारे समीकरण असेल 12 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 20 धावा 20 धावा 12 चेंडू. येणारे समीकरण साधं सोपं समीकरण झालेलं आहे. 12 चेंडू 20 धावा. इथे मात्र फुल पॉवरफुल फटका मारलेला आहे. पंच मात्र आमच्यापर्यंत वळत आहे. त्यांचा येईल इशारा 4 धावांसाठी चौकार. हॅलो येणारे समीकरण असेल 6 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 6 धावा. हा व्होल्टेज मुकाबला. कोणता संघ जिंकेल कोणत्या संघाच्या पडद्यामध्ये जाऊन हा मात्र सामना झुकेल. जिथे पाहिलं तर समीकरण 6 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता असेल. एका बाजूला संघ पाहिलं तर शिबेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला पाटीलवाडी संघ.
वैयक्तिक पहिला आणि संघासाठी महत्वपूर्ण षटक घेऊन आलाय ती मध्ये विलास दादा. नक्कीच जर जबाबदारी असेल दादांवरती, कारण 6 चेंडू 6 धावा डिफेन्स करणे गरजेचे आहे. 6 चेंडू 6 धावा, साधं सोपं समीकरण. हेच समीकरण मात्र अवघड कधी कधी होऊन जाऊ शकतं. पहिला चेंडू मात्र नक्कीच रक्षकाकडून काय घडतंय, काय घडतंय, काय बिघडते, नक्कीच थोडासा नाराज असेल गोलंदाज. कुठेतरी थोडासा बॅटला ब्रश घेऊन रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसवणार, तोपर्यंत मिसफील्ड आपण पाहिली. पाच चेंडू 6 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा मात्र आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांनी मात्र आमच्यापर्यंत वळलेले आहेत. 2 हात समांतर म्हणजे अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावा रोखणे गरजेचं आहे. अतिरिक्त धावा मात्र रोखणे गरजेचे, कारण पाहिलं तर समीकरण आता चेंज झाले. 5 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. बॉल टू रन असे समीकरण आपण पाहतोय. पुढील मारण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो थ्रो मध्ये जाईल. रनआउटची संधी असेल, नाराज असेल कुठेतरी मात्र नक्कीच, कारण स्वतःला स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी पॉपिन क्रीज मध्ये पोहोचायच्या आधीमध्ये रनआउट झालेला आहे. महत्वपूर्ण असते कॉलिंगचे रूपांतर मात्र रनआउट मध्ये झाले. नवीन फलंदाज मैदानात उतरलाय. वैभव. पुढील मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल तिथे रोहन. फेकी करेपर्यंत इथे मात्र मिसफील्ड. फॉर्मलिंग झाले. चुका रोखणे गरजेचं आहे. जिथे मात्र धावांचे समीकरण आता चेंज झाले. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. 3 धावा 3 चेंडू. साधं सोपं समीकरण टेपलेला आहे. व्होल्टेज मुकाबला चुकी झाली रोहन यांच्याकडून, जिथे मात्र 1 धाव होती. 1 धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केले. आता मात्र प्रेशरलाइज मॅच असेल. 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल. पंच मात्र आमच्यापर्यंत वळत आहेत. पंचांचा अजूनही निर्णय बाकी आहे, कारण महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण पंचांचा निर्णय. चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल विजय चौकार. हार्ड लक बॅड लक शुभवाडी संघ. आपला देखील खेळ चांगला राहिला. आपल्याला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. काय महत्वपूर्ण मॅच होते मित्रांनो. टाळ्या झाल्या पाहिजे. जिथं पाहिलं तर 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता असताना हा येतो विजयी चौकार.